आठ राखीन मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता पुन्हा एकदा प्राजू आणि आलोक यांना एकत्र बघतात सुलक्षणा तिच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करते की या दोघांचं लग्न लावून द्यायचं म्हणजे द्यायचंच। आता नेमकं कशी काय प्राजू आणि आलोकची भेट होणार आणि काय घडणार हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। आता इकडे प्राजू ही तिच्या बहिणीला भाग्याला सांगते, भाग्या तू काही काळजी करू नकोस, मी तुला उद्या इतकं सुंदर तयार करेन ना की तो मुलगा तुला बघता क्षणी पसंत करेल की नाही ते बघतच राहशील। उद्या ना आपण खूप छान तयारी करू आणि आज रात्रीसुद्धा ना मी मस्त तुझ्या नखांना नेलपेंट लावून देईन, मस्त आपण तुझी हेअरस्टाईल वगैरे करू हां। तर आता हे सगळं काही जे बोलणं असतं ते आई आजीने ऐकलेलं असतं आणि आता आई आजीला ह्यातलं काहीही करू द्यायचं नसतं। मग आता आई आजी येते आणि म्हणते झालं, मोडलं, पुन्हा एकदा माझ्या नातीचं लग्न मोडलं, पुन्हा एकदा माझ्या नातीच्या लग्नात खोडा आलाच। देवा, हा ढोंडा आमच्या गळ्यात जो बांधला आहेस तो कधी सोडवणार आहेस तू? कधी माझ्या भाग्याच्या आयुष्यात सुख येणार आहे की या ढोंड्यामुळे प्रत्येक वेळी हे असंच सगळं घडणार आहे? त्याबरोबर आता लगेचच हे सगळं काही जेव्हा ती बोलत असते तेव्हा मग भाग्याची आई विचारते, आई अगं काय काय बडबडतीस तू? कुठला धोंडा भाग्याच्या नशिबात बांधला आहे आणि काय काय चाललंय तुझं हे सगळं? हे बघ, जे काही तुला बोलायचं असेल ना ते स्पष्ट बोल। त्याबरोबर मग आता आई आजी म्हणू लागते, अगं ती प्राजक्ता ती आपल्या भाग्याला सांगते की ती तिच्या सोबत उद्या राहणार आहे, ती तिची तयारी करणार, ती तिला नटवणार, सजवणार, तिचं सगळं व्यवस्थित करणार, ही आपल्या भाग्याचं सगळं व्यवस्थित करणार। अगं जर उद्याच्या बघण्याच्या कार्यक्रमात ती प्राजू पुढे आली ना तर तो मुलगा आपल्या भाग्याला बाजूला सारेल आणि त्या प्राजक्तालाच पसंत करेल आणि मग राहीलच ना आपल्या भाग्याचं लग्न। पुन्हा एकदा भाग्याला एक आणखी नकार पचवावा लागणार। त्याबरोबर मग आता लगेचच भाग्याची आई म्हणते, हो ग आई, हे तू अगदी बरोबर बोललीस, नाही काहीही झालं तरी उद्या मी हे हो नाही, मी उद्या प्राजक्ताला भाग्याच्या बघण्याच्या कार्यक्रमात फिरकूसुद्धा देणार नाही। त्यानंतर मग आता मामी किचनमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी प्राजक्ता येते। प्राजक्ता मामीला म्हणत असते, मामी तू काहीच काळजी करू नकोस, भाग्याच्या लग्नाची ना आपण छान तयारी करू, उद्या बघण्याचा कार्यक्रमसुद्धा अगदी व्यवस्थित पार पडेल बघ, माझी खात्री आहे। अगं आपल्या भाग्याला त्यांनी पसंत केलं आहे ना, आपली भाग्या तिच्या नावाप्रमाणेच त्यांचं भाग्य उजळवून टाकेल, त्या घराला घरपण आणेल, भाग्या सगळं छान करेल। त्याबरोबर मामी म्हणते, नाही माझ्या भाग्यावर माझा विश्वास आहेच, माझी मुलगी आहेच खरं तर भाग्यवान, पण प्राजक्ता मला सांग, तू मला खरंच आई मानतेस ना? त्यावर मग प्राजक्ता मामीला म्हणते, मामी अगं असं काय करतेस? हो अर्थात मी तुला माझी आईच मानते। त्याबरोबर मग मामी म्हणते, मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे, आई म्हणून करशील माझ्यासाठी एवढं? त्यावर मग प्राजक्ता म्हणते, अगं मामी बोल ना, काय हवं आहे तुला माझ्याकडून? त्यावर मामी म्हणते, उद्या भाग्याच्या बघण्याच्या कार्यक्रमात तू नसशील। त्याबरोबर प्राजक्ता म्हणते, मामी अगं पण, त्यावर मामी म्हणते, हे बघ प्राजक्ता, तुलाही हे चांगलं माहिती आहे, तू भाग्यापेक्षा दिसायला उजवी आहेस, सुंदर आहेस, गोरीपाण आहेस, त्यामुळे उद्या जेव्हा पुन्हा एकदा बघायला माणसं घरी येतील तेव्हा जे गेल्या वेळी घडलं तेच होईल, ती लोक तुला बघतील आणि भाग्याला बाजूला सारून तुला पसंत करतील आणि आज जशी भाग्या बघण्याच्या कार्यक्रमासाठी नकार देत होती ना तसंच पुन्हा भाग्या कधीही लग्न करायला तयारी दर्शवणार नाही, म्हणून सांगते उद्याच्या कार्यक्रमात तू नसायला हवीस, समजलं? त्याबरोबर मग आता प्राजू म्हणते, ठीक आहे मामी, तू म्हणशील तसंच होईल। मामी तिकडनं निघून जाते। आता मात्र इकडे प्राजक्तासमोर खूप मोठा प्रश्न असतो की आता काय करायचं आणि महत्त्वाचं म्हणजे भाग्याला काय सांगायचं, भाग्यापासून कसं लपवायचं की मी उद्या तुझ्या कार्यक्रमाला नसणार आहे म्हणून? जर आता मी मामीचं नाव भाग्यासमोर घेतलं तर भाग्या मामीवरती खूप रागवेल आणि आता कुठेतरी जाऊन ती त्या बघण्याच्या कार्यक्रमासाठी तयार झाली आहे, त्या कार्यक्रमालासुद्धा नकार देईल आणि सगळ्या गोष्टींचा विस्का करून टाकेल। नाही नाही नाही, नकोच, त्यापेक्षा तिला ह्यातलं काहीही सांगायला नको। मी एक काम करते, मी उद्या लवकर घरातनं बाहेर पडते, तसंही मला सुलक्षणा मॅडमनी शिकवणी घेण्यासाठी बोलवलेलं आहे, मी सकाळीच उद्या त्यांच्याकडे जाईन, त्यांना मला भेटायचं होतं, म्हणजे
उद्यापासून परवापासून शिकवणीही सुरू करता येईल आणि हे सगळं काही मला भाग्याला समजवूनही सांगता येईल. मग सकाळ सकाळ प्राजू आंघोळ करते, तयार होते आणि आता इकडे ती आलोकच्या घरी यायला निघते. तर दुसऱ्या बाजूला इकडे सकाळ सकाळ सुलक्षणाला नजरेसमोर बघून आलोकला ताबडतोब आठवतं की काल कशी त्याच्या बुकशेल्फमधली पुस्तकं उलटी सुलटी लावली होती. आता त्याचाच राग डोक्यामध्ये घेऊन आलोक घरातनं बाहेर पडतो आणि आता आलोक जेव्हा घरातनं निघतो तेव्हा आलोकच्या डोक्यात खूप काही भरमसाठ विचार असतात आणि त्या विचारांमध्येच आलोक रस्त्यावरून चाललेला असतो आणि त्याच दरम्यान आता आलोक हा रस्त्याच्या मध्यभागी पोहोचतो. तो मध्यभागी कधी येतो, कसा येतो हे त्यालाच कळत नाही, पण तो मध्यभागी मात्र पोहोचलेला असतो. आता इकडे हॉर्न वाजवत असतात ड्रायव्हर आणि आता त्याला म्हणत असतात, अरे बाजूला हो, वेडा आहेस का, अरे बाजूला हो. आलोकला काहीच कळत नसतं. आलोकचं डोकं फिरतं. आलोक मध्येच रस्त्याच्या कानावरती दोन्ही हात घेऊन उभा असतो. आता रस्त्याने चाललेली प्राजू हा सर्व प्रकार बघते. प्राजू विचार करते, अरे हा कोण मुलगा आहे आणि हा असा रस्त्याच्या मध्ये का उभा आहे, याला मदत करायला हवी. प्राजू पटकन जाते त्या गाड्यांमधून वाट काढत आणि ताबडतोब आलोकचा हात धरते आणि आलोकला हाताला धरून ती त्या सगळ्या गाड्यांच्या गर्दीतून बाजूला घेऊन येते. आता आलोकने सुद्धा प्राजूचा हात अगदी घट्ट धरलेला असतो. मग त्या गर्दीतून बाहेर आल्यानंतर प्राजू दुसऱ्या हाताने आलोकच्या खांद्यावर अलगद हात ठेवते आणि आलोकला म्हणते, रिलॅक्स, आपण बाजूला आलो, आता डोळे उघडू शकतोस तू. त्याबरोबर आलोक डोळे उघडतो. आलोक पटकन प्राजूचा हात सोडतो. त्याबरोबर प्राजू आलोकला म्हणते, तू कुठे राहतोस आणि महत्त्वाचं म्हणजे तू असं गाड्यांच्या मध्ये काय करत होतास. त्याबरोबर आलोक पुन्हा पॅनिक होतो. तो पुन्हा प्राजूचा हात पकडतो. प्राजू त्याला म्हणते, ओके ओके ओके, चिल, डोंट वरी, डोंट बी पॅनिक, आय विल बी हिअर फॉर यू. हां, मी तुला मदत करू शकते. खरंच मी एक काम करते, मी तुला घरी सोडते. ओके, तुझं घर कुठे आहे माहिती आहे का तुला, मला सांगू शकशील का पत्ता प्लीज. त्याबरोबर आलोक, चल माझ्याबरोबर सांगतो. त्यावर प्राजू म्हणते, तुझ्या बरोबर. त्यावर चल प्राजू म्हणते, ठीक आहे येते. आणि मग ती आता आलोकच्या बरोबर येत असते. आता ते दोघं एकमेकांच्या हातात हात पकडून आलेले असतात आणि ही गोष्ट सुलक्षणा लांबूनच बघते. त्यावर आता ती विचारते, हे तुझं घर आहे. त्यावर आलोक, हो हे माझंच घर आहे असं सांगतो. त्याबरोबर मग आता लगेचच ती म्हणते, हे सुलक्षणा मॅडमचं घर आहे. म्हणजे तू सुलक्षणा मॅडमचा कोणी रिलेटिव्ह आहेस का. आता सुलक्षणाचं स्वतःच्या आईचं नाव ऐकताच आलोकला राग येतो. आलोक तिचा हात तिथेच झटकतो आणि घरात रागात निघून जातो. आता ती दरवाज्यातच उभी असते. मग आता लगेचच ती हाका मारू लागते, मॅम, सुलक्षणा मॅडम, सुलक्षणा मॅडम आहे का कोणी घरात, सुलक्षणा मॅडम. त्याबरोबर सुलक्षणा बाहेर येते. आता तिने तर सर्व प्रकार पाहिलेला असतो. मग ती विचारते, आलोक तुझ्याबरोबर कसा काय, कुठून आलात तुम्ही आत्ता. त्यावर मग आता ती सांगू लागते, ॲक्च्युली काय झालं ना मॅडम, तुम्ही मला आज भेटायला बोलवलं होतं म्हणून मी सकाळी लवकर निघाले. रस्त्यात येत असताना गाड्यांचा खूप जोरजोराने हॉर्न ऐकू येत होता. अरे बाजूला हो, कळत नाही आहे का बाजूला हो, असा आवाज ऐकू आला. कोण आहे रस्त्याच्या मध्ये हे बघायला जेव्हा नजर टाकली तेव्हा तिथे मला आलोक साहेब दिसले. मला माहीत नव्हतं की ते तुमच्या घरातले आहेत. त्यावर ती म्हणते, तो माझ्या घरातला नाही, तो माझा स्वतःचा सख्खा मुलगा आहे. त्यावर हे ऐकून ती म्हणते, आय एम व्हेरी सॉरी मॅम, मला खरंच माहीत नव्हतं की आलोक सर तुमचा मुलगा आहे. त्यावर ती म्हणते, अगं इट्स ओके, उलट आज मी तुला थँक्यू म्हणायला हवं, तुझ्यामुळे माझा आलोक वाचला. त्यावर ती म्हणते, मी त्यांना बाजूला घेतलं रस्त्यातनं आणि विचारलं की तुमचं नाव काय, तुमचं घर कुठे. त्यांनी मला त्यांचं नाव वगैरे तर नाही सांगितलं आणि घराचा पत्ताही नाही सांगितला. ते मला म्हणाले माझ्याबरोबर चल आणि त्यांनी माझा हात धरला आणि मला ते इथपर्यंत घेऊन आले. आणि मॅम अहो, जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही इथे राहता का, हे सुलक्षणा मॅडमचं घर आहे, सुलक्षणा मॅडमचं तुम्ही कोण आहात, तेव्हा त्यांनी माझा हात झटकवला आणि निघून गेले. असं का वागले ते मॅम, काय झालं आहे. त्याबरोबर मग सुलक्षणा आता मनात म्हणते की नको, सध्या तरी प्राजक्ताला ह्या सर्व गोष्टी माहिती व्हायला नको. मग ती आता प्राजक्ताला म्हणते, नाही काही नाही, आलोक डिस्टर्ब आहे थोडासा, त्यामुळे तुला असं वाटलं असेल, पण माझा आलोक खूप चांगला आणि गुणी मुलगा आहे. रस्त्यातून येताना तुला जाणवलं असेलच, आलोक खूप हुशार मुलगा आहे, वेल एज्युकेटेड आहे आणि माझ्यानंतर हा सर्व व्यवसाय वगैरे त्याचाच आहे. त्यावर प्राजक्ता म्हणते, मॅम तुम्ही हे सगळं मला आत्ता का सांगताय. त्यावर मग ती म्हणते, नाही म्हणजे तू मदत केलीस ना
त्याला. म्हणून मी तुला सहजच एक आपुलकी म्हणून, एक अप्रूप म्हणून सांगितलं. ये ना, ये आतमध्ये ये. तू आमच्या मुलांच्या शिकवण्या घ्यायला येणार आहेस ना? मग तू कधी येऊ शकशील? नाही म्हणजे तुझं टायमिंग काय आहे? त्यावरती म्हणते, मॅडम तुम्ही सांगाल तेव्हा मी येऊ शकते, तुम्ही सांगा. मग ती आता एक टाईम विचारते. त्याबरोबर सुलक्षणा विचार करते आणि विचारपूर्वक ज्यावेळी आलोक हॉलमध्ये असेल आणि तिथेच प्राजक्ता बसेल, मुलांना शिकवेल आणि आलोक आणि प्राजक्ता एकमेकाला बघतील, एकमेकाच्या समोर राहतील, अशी वेळ बरोबर आता ती प्राजक्ताला सांगते. ती प्राजक्ताला म्हणते, तू एक काम कर, तू दुपारी 3 वाजता येत जा. 3 ते 4, 4 ते 5 असा तू मुलांचा क्लास घे. त्यावर प्राजू म्हणते, हा टाईम खूपच ऑड नाही आहे का सुलक्षणा मॅम? त्यावर सुलक्षणा म्हणते, हो आहे ना, टाईम थोडा ऑड आहे, तुला विचित्र वाटेल, पण अगं मी मुलांच्या सोयीनुसार वेळ सांगितली आहे. त्यांची सकाळची शाळा असते. सकाळी शाळेत जाऊन आल्यानंतर मुलं लगेच तर अभ्यासाला बसू शकत नाही. थकतात, दमतात, थोडं रिलॅक्स करतील, रेस्ट करतील, जेवतील, खावतील, त्याच्यानंतरनं तुझ्याबरोबर अभ्यासाला बसतील. अभ्यास वगैरे 5 वाजेपर्यंत झाला की जरा खेळतील, मजा मस्ती करतील, पुन्हा तू दिलेला अभ्यास संध्याकाळी करतील, जेवतील, त्यांचे काही डान्स क्लास, कोचिंग वगैरे आहेत तिकडे जाऊन येतील आणि झोपतील. असा विचार करून मी तुला बोलवलं आहे. तुला जमेल ना? त्यावरती होकार देते. ती म्हणते की हो हो, का नाही जमणार, जमेल मला आणि आवडेलही तुमच्या घरी येऊन मला मुलांना शिकवायला, खरंच. त्याबरोबर मग ती म्हणते की ठीक आहे, मग उद्यापासून तू यायला लाग. त्याबरोबर मग आता लगेचच प्राजक्ता तिकडनं जायला निघते. आता सुलक्षणा प्राजक्ता जेव्हा मागे फिरून जात असते तेव्हा मनात म्हणते, लवकरच या घरचा माप ओलांडून तुला कायमचं या घरात यायचं आहे. आज जाते म्हणाली आहेस, पण पुढे आयुष्यभर याच घरात येणार आहेस. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आठवूया. धन्यवाद.